ओम साईराम, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदोरी यूट्यूब चॅनल मध्ये। तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण आलेलो आहे भंडारदरा येथे। तर आपल्या ट्रिपचं आयोजन केलं आपले गणेश मामा यांनी। तर आपल्या सोबत आहे सचिन भाऊ, मयूर भाऊ, राम भाऊ, सुरेश भाऊ, विकास भाऊ। तर आपण आता पोहोचलेलो आहे वसुंधरा फॉल येथे। खूप सुंदर असा फॉल होता, आताच बघितला आणि आता आपण जाणार आहोत अमृतसर। तर चला जाऊया, मागचा नजारा बघा, जबरदस्त आहे, खूप सुंदर आहे। तर आजचा ब्लॉग नक्की बघा, चला भेटूया। ओम साईराम, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदोरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग। तर आपण आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी चाललेलो आहे रतनगड भंडारदरा येथे फिरण्यासाठी। तर आता आपण पोहोचलेलो अकोला येथे। आपण अकोल्याला आता थांबलेलो आहे अकोल्याची स्पेशल बाबूरावची मिसळ खाण्यासाठी। तर समोरच आगोस्ती पॉलिटेक्निकल कॉलेज आहे, हा अकोले राजूर रोड आहे। तर त्या रोडच्या कडालाच वडाच्या झाडाखाली खूप सुंदर अशी बाबूरावची मिसळ खाण्यासाठी आपण थांबलोय। तर आपली मिसळ रेडी झालेली आहे, आपली मिसळ आलेली आहे, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर उत्तम प्रकारची तांबडा पांढरा रस्सा, तर्री, दही, लोणचं, पापड, काकडी असे विविध प्रकारनी सुंदर बनवून आपली बाबूरावची मिसळ आलेली। तर सर्वांना भूक लागल्यामुळे बघू शकता सर्वजण कसे तोडून पडले। आमचा सूर्यापा कसा डागावानी घेतोय रस्सा, पण आपले मयूर भाऊ घेत आहे गरमागरम रस्सा, सांगताय टेस्ट कशी झाली। तर बघू शकता गरमागरम रस्सा, पापड, लोणचं, कांदा, लिंबू, तांबडा पिवळा रस्सा, तांबडी पिवळी तळी, खूप उत्तम प्रकारची बाबूरावची मिसळ आहे। तर आपण आता घेत आहोत बाबूरावच्या मिसळीचा लाभ। तुम्ही पण नक्की एकदा अकोल्याला आल्यावर नक्की बाबूरावच्या मिसळीला भेट द्या, खूप सुंदर बाबूरावची मिसळ आहे। तर एकदा खाल्ल्यावर माणूस पुन्हा पुन्हा इथे बाबूरावची मिसळ खाण्यासाठी येतोय आणि पोटभर खायला भेटतं। पोटभर रस्सा, पोटभर काकड्या, लिंबू, तुम्ही एक्स्ट्रा काही पण घ्या, त्याचे चार्जेस नसतात, रश्श्याचे पण चार्जेस नसत्या। तर आपण आता घेऊया बाबूरावच्या मिसळीचा लाभ, बघूया कशी झालेली बाबूरावची मिसळ। तर या मित्रांनो नाश्ता करायला। तर आपले सर्वजण आता तुटून पडलेले आहे नाश्त्यावर। सचिन भाऊ पण म्हणताय खूप सुंदर नाश्ता आहे, खूप सुंदर प्रकारची बाबूरावची मिसळ आहेत। तर तांबडा पिवळा रस्सा, 2-3 प्रकारचे तर्री, काकडी, लिंबू सर्व आहे इथे। तुम्ही पण आल्यावर नक्की भेट द्या। तर त्याला घेऊया आता लाभ बाबूरावच्या मिसळचा। खूप सुंदर अशी बाबूरावची मिसळ आपण सुरुवात केलेली नाश्त्याला, तुम्ही पण या। बाबूरावची मिसळ दिवसभर घेऊन या तुम्हाला। आता दिवस घरी जाऊ आम्ही काकडा खाल्ली बाबूरावच्या, पण यावेळेस मिसळ खाल्ली। मिसळ खाल्ली तुम्ही? मिसळ खाल्ली किती रस्सा? विषय रस्सा खाल्ला म्हणजे तांबडा रस्सा खाल्ली। आलेला आता धबधबा पाहिला, आमचा आता ट्रिपचा पहिला स्पॉट चालू आहे। आम्ही आता विटेच्या पुढे आलोय। विटेच्या पुढे हा एक खूप सुंदर असा धबधबा आहे, एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये, बघू शकता नजारा। तर चला आता घेऊया फोटो सेट करून आणि फोटो काढून कसा आहे नजारा। तर चला आता घेऊन निसर्गाचा आनंद आणि फोटो काढू। बघू शकताय जोराचा पाऊस चालू आहे आणि आमचे मित्रमंडळी घेत आहे आनंद पहिला धबधबा आहे। जबरदस्त असा आहे, उठा घातला आपण कसं आहे, तर खूप छान झाली, पाऊस पण चालू झाला आहे। आता आनंद चालला आहे धबधब्यावर। तर बघा आमचा व्हिडिओ, आमचा ब्लॉग चला।
तर ओम साईराम मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे रंधा येथे. त्या समोरच आहे गाडीची पार्किंग. तर आपण आता पहिली गाडी पार्किंग करणार आहोत आणि जाणार आहोत खाली घोरपडा देवीच्या मंदिराकडे व रंधा फॉल बघण्यासाठी. तर इथे 50 रुपये मोठ्या गाडीचे. तर आपण गाडी पार्किंग करून आलेलो आहे खाली रंध्याकडे. त्याला जाऊया आता रंधा फॉल बघण्यासाठी आणि घेऊया निसर्गाचा आनंद. तर आपल्यासोबत आहे आपले मिकी भाऊ, ते पण शूटिंग करताय. मस्त सेल्फी स्टिक वगैरे आणली त्यांनी, खूप सुंदर. पाऊस झाल्यामुळे ते खूप थंडावा, खूप निसर्गरम्य हिरवंगार वातावरण झालेलं बघू शकता. समोरच आहे रंधा फॉल, तर समोरच बघू शकता नजराना. खूप सुंदर असा रंधा फॉल वाहतोय, तरी पाणी फुल नाही अजून. भंडारदऱ्यापासून उत्तरेस 10 किलोमीटर अंतरावर प्रवार नदी 50 मीटर खोल दरीत झेपावते. त्या ठिकाणास रंधा धबधबा असे म्हणतात. येथे घोरपडा देवीचे मंदिर आहे. रंधा धबधबा म्हणजे सहस्रत्या तारुण्याचा आविष्कारच. रतनगडाच्या खुशीत जन्म घेतलेली प्रवारा नदी डोंगर रांगातून स्वच्छंद वळणे घेत 20 किलोमीटरच्या प्रवासानंतर अचानक 50 मीटर खोल दरीत झेपावते. त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याचा हा रौद्रमंगल कल्लोळ, पाण्याचा तो शुभ्र धवल झोत, तुषारांचे वैभव आणि त्या तुषारावर उमटलेले इंद्रधनुष्य, तेथील नीरव शांततेला भेदणारा प्रभाताचा आवाज, या सर्वांच्या संगमातून वेगळंच संगीतमय वातावरण निर्माण होते. पावसाळ्यात तर रंधा धबधबा आणखीनच रौद्र रूप धारण करतो. पण त्यावेळीच त्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती पण निर्माण झालेली असते. पावसाळ्यात रंधा धबधब्याला लागूनच दुसऱ्या बाजूला कातळापूरचा धबधबा पण प्रेक्षणीय असतो. बॉलिवूड मधील अनेक चित्रपट दिग्दर्शकही रंधा धबधब्याच्या प्रेमात पडेल. त्यामुळे मैंने प्यार किया, प्रेम, कुर्बान, राजू चाचा, इतर अनेक गाजलेले चित्रपटातील ठळक दृश्य येथे चित्रित झालेले आहेत. तर तुम्ही पण एकदा नक्की रंधा धबधब्याला भेट द्या, निसर्गाचा आनंद घ्या आणि पावसाळ्यामध्ये फुल एन्जॉय करायला रंधा फॉलला नक्की भेट द्या. डोंगराचं पाणी, पावसाचं पाणी सगळं खाली आलं. तर ओम साईराम मित्रांनो, तुम्ही बघू शकता जोरदार पावसामुळे डोंगरदऱ्यातील पाणी सर्व रंधा धबधब्यामध्ये विलीन झालेले तुम्हाला दिसत आहेत. तर खूप सुंदर असं मनमोहक दृश्य आपल्याला इथे बघायला मिळते. बघू शकता धो बदाबद असं पाणी पडतात इथे आपल्याला बघायला मिळते. बघू शकता कसा रुद्रा अवतार पावसामुळे इथे झालेला आपल्याला दिसतोय. तर आपण आता रंधा धबधब्याचा आनंद घेत, पावसाचा आनंद घेत पुढील स्पॉटवर जाणार आहोत. तर बघू शकता खूप निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. सर्वजण आपल्या नादामध्ये फोटोशूट करत आहे, कोणी शूटिंग करत आहे, कोणी रील्स बनवत आहे, तर कोणी निसर्गाचा आनंद घेत आहे. तर आपण पण निसर्गाचा आनंद घेत कुठल्या स्पॉटकडे जाणार आहोत. तर चला जाऊया आता कुठल्या स्पॉटकडे. खूप सुंदर असा नजारा बघू शकता इथे रंधा फॉलचा. पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे पाणी वाढलेलं आहे आणि ते सर्वजण पावसाचा आनंद घेत चाललेले इकडे फोटोशूटला, व्हिडिओ काढण्यासाठी. तर
चला आता आपण पण 2-4 फोटो काढूया. ओ शपथ, जबरदस्त सीन इथे बघू शकता. रंधा फॉलचा सीन आहे. सीन बघा शक्य संध्याकाळी येत बघू शकता. पाऊस चालू आहे. सुंदर असा पाण्याचा उतरा उतार. पाऊस उघडलेला आहे, ऊन पडलेले आहे. मागं रंगा फॉलचा मोठा धबधबा आहे. मोठा रुद्रा उतार धारण केला आहे. मागच्या दुपारच्या डोंगराचं पाणी का आलेलं आहे. रंगा फॉल पडले, खूप सुंदर असं त्यानंतर ऊन पडले. काढलाय शर्टाला त्या गाडीच्या मागे भांडर झाला आहे वरती भांडर झाला. अरे सर चालले आता वसुंधराला. घाटघर पण इकडेच आहे. सांद्रत घाटघर रतनगडला चाललो आपण. रतनगड सांद्रत घाटघर ते 2 नाका आहे. तिथं पावती पडावं लागते. गाडीची 100 एका माणसाचे 30 रुपये घेऊन बघू शकता. आपण चाललो तो रतनगडला तर इथं पाणी आलं. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचं भंडारदारा वन्य विभागाची पावती प्रति व्यक्ती 30 रुपये एका माणसाचे. आपले 180 रुपये आणि गाडीचे 100 रुपये घेतात. रतनगडला फॉल 70 मीटर आहे. आपण बघायला चला. आपली गाडी आपली याची मस्त पॅकिंग मध्ये एकदम तयारी मध्ये. गेल्यावर नव्हतं गेलो म्हणून आता चाललो आपण. नाही वसुंधराला गेलो ना आपण इथून मधून तिथं वसुंधरा फॉल चाललेला आता वसुंधराला. चलो जमला म्हणून चला. बघू शकता पाण्याचा प्रवाह खूप पाणी झालेलं इकडे. डोंगरदऱ्यांनी पाणी खाली आलेले वसुंधराला. आता वसुंधरा बघायला चाललोय. खूप जबरदस्त रस्ता इथं इंटरनॅशनल. चला आपण चाललेलो आता वसुंधराला. खूप सुंदर असा नजारा इथे बघू शकताय. हो सकता है
ओम साईराम मित्रांनो, आता आपण फायनली पोहोचलोय वसुंधरा फॉलला. तर बघू शकता मग जबरदस्त पाऊस चालू आहे, तुफान अशक्य सुंदर सह्याद्रीला आपण आलेलो आहे. आणि आपण बघतोय आता वसुंधरा फॉल. तर तुम्हाला समोर दाखवतो दृश्य कसं आहे, जबरदस्त आहे, एक नंबर. फुल पाऊस, फुल राडा. चला बघूया. तर बघा मित्रांनो, हे वसुंधरा फॉल कसं पडतंय पाणी बघा बघा. तर मित्रांनो बघू शकता वसुंधरा फॉल अशक्य सुंदर सह्याद्री. वसुंधरा फॉल. आपण वसुंधरा मागं बघू शकता कसा धबधबा बोलतो वसुंधरा. अशा सुंदर सह्याद्रीमध्ये आपण आलेलो प्रवास करला. बघा धबधबा एक खूप सुंदर असा नजारा आहे. तुम्ही पण पावसात नक्की एकदा भेट द्या वसुंधराला. चला अशा सुंदर सह्याद्री. ओम साईराम मित्रांनो, तर बघू शकता जोरदार पावसामुळे डोंगर दऱ्यातून पहिला स्पॉट लागलेला आहे आपल्याला वसुंधरा स्पॉट. तर तुम्ही बघू शकता डोंगराच्या कुशीमधून पांढरा शुभ्र जोरदार पाण्याचा प्रवाह वरून कसा खाली पडताना दिसत आहे. तोच प्रवाह खाली वड्याने दरीमध्ये जात आहेत. जोरदार प्रेशर आहे, पण खूप मज्जा वस्ती येते इथे. तर आपण इथे फोटोशूट वगैरे केले, मस्त फोटो काढले, रील्स काढले, व्हिडिओ काढले. आणि पाण्याचा प्रवाह बघू शकता कसा आहे. तुम्ही स्वतःची काळजी घेऊन साईडला उभं राहून आपण फोटोशूट करायचे आहे व आपली काळजी स्वतः घ्यायची आहे. तर पावसाचा आनंद घेत आपण पहिला स्पॉट खूप सुंदररित्या पार केलेला आहे. तुम्ही बघू शकता वसुंधरा कसे वाहते, पांढरा शुभ्र पाणी झऱ्यांनी खाली डोंगर दऱ्यामध्ये जात आहे. तर आपण निसर्गाचा आनंद घेत फोटोशूट करत दुसऱ्या स्पॉटला जाणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. ओम साईराम. काय ना पुढे हातकार नाटक करा चल एक धंदा चल सूर्य चल 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 हात करा मागं चला
सुंदर असा नजारा रहा। बघू शकता नजारा कसा आहे, जबरदस्त एक नंबर आहे। तर चला जाऊया आता अमृतेश्वरला। ओम साईराम। तर आता आपण पोचलेलो आहे रतनगड येथे अमृतेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी चाललोय। तर चला जाऊया अमृतेश्वर महाराजांच्या दर्शनाला। तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा। गाडी पार्किंग केली आपण आता। ओम साईराम, हर हर महादेव। तर आपण पोचलेलो आहे रतनगड येथे अमृतेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी। तर समोरच बघू शकता खूप सुंदर असे कुंड आहे, ते खूप प्राचीन काळातील कुंड आहे अमृतेश्वर मंदिराचे। तर आपण आता इथे कुंडामध्ये हातपाय वगैरे धुवून दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत मंदिराकडे। तर हर हर महादेव, पूर्ण व्हिडिओ बघा, ब्लॉग बघा, खूप सुंदर आहे अमृतेश्वर मंदिर। हे 12व्या-13व्या शतकातील शंकराचं महादेवाचं मंदिर आहे। खूप प्राचीन मंदिर आहे, खूप नक्षीकाम कोरीवकाम या मंदिरामध्ये आपल्यास बघायला मिळणार आहे। तर तरी व्हिडिओ पूर्ण बघा। समोरच लावलेले गाडी पार्किंग 20 रुपये, इथे टू व्हीलरची, मोठ्या गाडीचे 50 रुपये। तर आपण गाडी पार्किंग करून साईडला चाललेलो आहेत मंदिराकडे। तर चला जाऊया आता मंदिराकडे, घेऊया अमृतेश्वर महाराजांचे दर्शन आणि जाणून घेऊया थोडक्यात मंदिराचा इतिहास। हर हर महादेव। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। तर आपण आता जाणून घेऊया थोडक्यात अमृतेश्वर मंदिराचा इतिहास। अमृतेश्वर मंदिर रतनवाडी हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे। हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे। मंदिराची रचना, मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला एक अर्धमंडप आहे, पुढे एक मंडप, अंतराळ व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे। मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत। या खांबाचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आहेत। अगदी वरती किचक हस्त आहेत। मंडपाचे छत गोमटाकार असून त्यावर ठराविक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत। मंदिराचे शिखर भूमिज प्रकाराचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक अशा 4 वेली आहे। राष्ट्रीय संरक्षित स्मारक या मंदिराला 4 मार्च इसवी सन 1909 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे। अमृतेश्वर मंदिर हे रतनवाडीतील एक गुंतागुंतीचे कोरीवकाम केलेले शिवमंदिर आहे। हे 1200हून जुने मंदिर आहे आणि 9व्या शतकात शिलाहार राजवंशाच्या शासकांनी बांधलेले होते। छांजा राजाने बांधलेल्या 12 शिवमंदिरापैकी हे एक आहे। हे 61 मीटर गुणिले 36 मीटर मोठे आणि पूर्वेकडे प्रवेशद्वारासह सकल
प्यारपेटने वेढलेले आहे. आराखड्यानुसार त्या मंडपाचा समावेश आहे. त्याच्या पूर्वेला अंतराळ आणि गर्भगृह आणि मंदिराच्या पूर्वेकडील मागील दरवाजासमोर एक मंडप आहे. मंदिर पश्चिमेकडे तोंड करून शिवालय समर्पित आहे. मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग विलक्षणी आहे. त्यामध्ये योनी असते जी खडकाच्या पोकळीवर ठेवली जाते आणि त्यावर कलशाच्या आकाराचा 3 दगडांचा एकमेकावर ठेवलेला असतात. नंदी मंदिराच्या मागच्या दरवाजाकडे म्हणजेच पूर्वेकडे तोंड करून पश्चिमेकडील दरवाजावर ठेवलेला आहे. याशिवाय ओसरीवर आणखी 2 खोडलेल्या नंदी आहेत. मंडपाच्या उथळ अवस्थेत छिद्रित खिडक्या दिसतात. मंदिरावरील शिखर शाबूत आहे आणि अतिशय सुशोभित आहे, तर मंडपाचे छप्पर छताच्या आतील बाजूस सोडून नाहीसे झाले आहे. ज्या ठिकाणी मूळ छताचे स्लॅब गहाळ आहेत तेथे कमाल मर्यादा नंतरच्या काळात हिरो स्टोन, कपडे नसलेले दगड आणि इतर स्थापत्य सदस्यांनी भरलेली आहेत. शिखरालाच 4 उभ्या टोके आणि ज्यात कमी होत जाणारे लघु शिखर सपाट अंमलाकाने आच्छादित आहेत. भिंती भौमितिक नमुन्यांनी सुशोभित केल्या आहेत, परंतु प्रतिमा विहिरीत आहेत. खांब कोरलेले आहेत आणि त्यात चौकोनी पाया आहे ज्यावर एक अष्टकोनी सदस्य वर्तुळाने शीर्षस्थानी आहे. मंदिराजवळ स्थानिक पातळीवर पुष्करणी नावाने ओळखला जाणारा एक पायऱ्यांची टाकी प्लॅनवर चौरस देखील प्रदान करण्यात आला होता, ज्यामध्ये 3 दिशांनी पायऱ्यांचे प्रवेशद्वार होते आणि त्याच्या सभोवतालच्या कोनाड्यामध्ये अनेक उपकंपनी मंदिरे होती. कोनाड्यातील प्रतिमा गणेशाच्या आणि विष्णूंच्या विविध रूपात आहेत, जसे की शेषई, माधव आणि इतर. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने हे राष्ट्रीय महत्त्व आहेत स्मारक घोषित केले आहे. अमृतेश्वर मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील बांधले गेलेले होते आणि मुख्य मंदिरात सुंदर दगडी कोरीव काम केलेले आहे. काळ्या आणि लाल दगडांचा वापर करून बांधकाम करण्यात आले आहे. मंदिराची छत आणि भिंत काही खरोखर प्रभावी भिंतीचित्र तपशिलावर आहेत. येथे 12 खांब असलेला मंडपही पाहावयास मिळतो. सर्व खांबावरती पुतळे आणि फुले कोरली गेलेली आहेत. हे मंदिर रतनवाडी गावात आहे, जे मुळात लोकप्रिय रतनगड किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. अमृतेश्वर मंदिर काळ्या पाषाणात कोरलेले आहे आणि सर्व शिव यात्रेकरू आणि संशोधकांसाठी एक उत्कृष्ट प्रारंभ बिंदू आहे. मंदिराचा प्रत्येक भाग आश्चर्यकारकपणे इतका कोरलेला आहे की तुम्ही त्यात तुमचा आत्मा गमावाल. देवदेवतांची विविध दगडी शिल्पे प्रवेशद्वारे आणि खांबांना शोभून दिसतात. मंदिराचे छत आणि भिंती काही मोहक भिंतीचित्रांनी सुशोभित आहे. येथे 12 खांब असलेला मंडप आहे. सर्व खांबावर आकृतिक आणि फुलांची उत्कृष्ट नक्षीकाम केलेले आहे. मंदिरावरील शिखर अखंड आणि अतिशय सुशोभित आहे, मात्र मंडपाचे छत गायब झाले आहे. शिखरामध्ये 4 शिरे आहेत, ज्यात कमी होत जाणारे लघु शिखर अंमलाकाने आच्छादित आहेत. हे गोंदेश्वर मंदिर सिन्नरसारखे आहे आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने भूमीच्या प्रकाराच्या मंदिरांच्या श्रेणीत टाकले जाऊ शकते. भिंती भौमितिक नमुन्यांनी सुशोभित केलेल्या आहेत, परंतु त्यामध्ये कोणताही प्रतिमा नाही. खांब सुबकपणे कोरलेला आहेत आणि चौकोनी पायाचा बनवलेला आहे, ज्यावर गोलाकार भागाने अष्टकोन सदस्य आहे. मंदिराजवळ स्थानिक पातळीवर पुष्पकर्णी नावाची टाकी देखील प्रदान करण्यात आली होती, ज्याने 3 दिशांनी प्रवेशद्वार आहेत. सर्वत्र कोनाडा स्वरूपात अनेक
उपकंपनी मंदिरे आहेत. कोणातील प्रतिमा भगवान गणेशांच्या आणि विष्णूंच्या विविध स्वरूपात आहेत, म्हणजे शेषळी, माधव इत्यादी. गर्भगृहात गुरूंच्या स्मृती प्रीत्यर्थ असलेले शिवलिंग आहे, तर उजवीकडील गर्भगृहात भैरवाची जागृती मूर्ती आणि त्यापुढे मुख्य शिवलिंग आहे. उत्तरेकडील भैरव आणि शिवलिंग जागृत असल्यामुळे नंदीचा मान त्यांच्या सभामंडपातील रंगाश्रेय 4 भरसरी खांब असून त्यावर संपूर्ण रामायण कोरलेले आहे. पुढे गाडी बसली पाण्यात. भजी घ्यायची आपली सांगित भजी. चल ना, झालं ना. चला, दर्शन झालंय खूप सुंदर असं. पाऊस खूप होता, ढगा बिगा बघा. चला चला चला. भंडारदरा हे नाशिक पासून 17 किलोमीटरवर असणारे निसर्गरम्य ठिकाण आहे. भंडारदऱ्याचे खरे सौंदर्य हे पावसाळ्यानंतर अधिक खुलते, नाहीतर इतर वेळेला हा भाग अगदी रखरखीत असतो. 1926 साली बांधलेले भंडारदरा हे आशिया खंडातील सर्वात दुरून धरण म्हणून ओळखले जाते. इथला छत्री फॉल म्हणजेच आंबरेला धबधबा हा अतिशय सुंदर मनमोहन आहे. भंडारदऱ्यापासून 11 किलोमीटरवर रंधा धबधबा आहे. हा धबधबा 45 मीटर उंचीवरून कोसळतो, त्यामुळे हे दृश्य सुंदर असून अतिशय भीतीदायक वाटते. हा धबधबा पाहण्याकरता पर्यटकांसाठी सुरक्षित सोय केली आहे. महाराष्ट्रातील उंच असणारे हे शिखर समुद्र सपाटीपासून 1646 मीटर उंच आहे. हा भाग दाट जंगल झाडांनी वेढलेला आहे. विविध प्रकारे वन्य प्राणी व पक्षी येथे सहजपणे आढळतात. रस्ता घनदाट जंगलातून जात असल्यामुळे निसर्ग रक्षकांनी स्थानिक वाटाड्यांची अथवा पुस्तकांची मदत घेतलेली अधिक चांगली आहे. जवळ अमृतेश्वर मंदिर देऊळ आहे. येथे शंकराची पुरातन पिंड आहे. अमृतेश्वरला बोटीने जावे लागते. येथूनच पुढे रतनगड किल्ला आहे. हा किल्ला फारसा वैशिष्ट्यपूर्ण नसला तरी पर्यटकांसाठी भेट देण्यायोग्य आहे. भंडारदरापासून 22 किमी असणारे घाटगा ठिकाण थराक ड्रायव्हिंगची आवड असणाऱ्यासाठी योग्य आहे. पावसाळ्यात या भागात आता काही खाजगी हॉटेलची सोय सुद्धा उपलब्ध आहे. वरून भंडारदरा येथे तुम्हाला उच्च प्रतीचे राखण्यासाठी सोय कदाचित केली नाही, पण निसर्गाचा आनंद मात्र मनमुराद घेता येईल. मुंबई भंडारदरा अंतर 181 किमी. भंडारदरा धरण म्हणजेच आर्थर लेक विल्सन डॅम आशिया खंडातील एकमेव सर्वात जुने धरण आहे. सन 1926 साली इंग्रजांनी बांधलेले असून ते समुद्र सपाटीपासून 750 मीटर उंचीवर आहे.
धरणाची क्षमता 11 TMC, धरणाची परिक्षेत्र 121.70 किलोमीटर, पाऊस 3000 मिलीमीटर पडतो. ओम साईराम, हर हर महादेव. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ आमचा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, हर हर महादेव. ओम साईराम, हर हर महादेव. तुम्ही बघू शकता समोरच निसर्गाचा आनंद घेत पर्यटक येथे नाचत गात मोठ्या उत्साहाने आनंदाने निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्या भंडारदरा धरणावर मजा मस्ती करत गात नाचत निसर्गाचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत.